हॅलो हॅलो, स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। दिवसाची सुरुवात झाली होती आज मस्त गरम चहापासून। एका गॅसवरती ठेवली होती चहा आणि एका गॅसवरती ठेवलं होतं गरम पाणी करण्यासाठी, कारण की सोयाबीनची जी भाजी बनवायची होती ना त्याच्यासाठी सोयाबीन भिजत घातले। चहासुद्धा ऑलमोस्ट झाली होती। चहामध्ये दूध टाकले, चहा थोडीशी ढवळून घेतली आणि लगेचच कपमध्ये टाकली चहा पिण्यासाठी। चहा पिऊन झाले आणि सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी बघितली तर धनापूड संपली होती, म्हणून मग घरामध्ये धणे होते। मी घरामध्येच बनवते धनापूड वगैरे, तर मग धनापूड बनवण्यासाठी धणे भाजायला ठेवले गॅसवरती आणि एका साईडला कांदा वगैरे सोलून घेतला। धणे भाजतच होते। एक प्लेट घेतली धणे काढण्यासाठी आणि लगेचच ते धणे मग त्या प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवले होते आणि गरम मसालासुद्धा संपला होता। तर मग बघू शकता तुम्ही, जितका गरम मसाला माझ्याकडे होता तितका सगळा गरम मसाला मी घेतला होता। सर्वात पहिलं मी भाजले होता कढीपत्ता, कारण की कढीपत्ता पूर्ण भाजून घेतल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये सगळे जे आपले सुखे मसाले होते ते टाकले होते, कारण की बाहेरचे जो गरम मसाला मिळतो त्याला काहीच टेस्ट नसते। सो असं गरम मसाला पहिलं मी भाजून घेतला, त्यालासुद्धा थंड करण्यासाठी ठेवला होता। मग नंतर कांदा कापून घेतला, थोडासा जो लसूण होता तो चेचून घेतला, लगेचच तेलामध्ये टाकला मी कांदा परतत होता तोपर्यंत मी टोमॅटो कापून घेतले। लगेचच जो आपला गरम मसाला होता ना तो छोट्यावाल्या मिक्सर जारमध्ये टाकून मी त्याला वाटून घेतला। एकदम बारीक मला वाटायचा होता, कारण की जो बाहेरचा मसाला असतो ना तर तो थोडासा घरघर असतो, तो मला नाही आवडत। आणि धनापूड होती तीसुद्धा, धनेसुद्धा मी वाटून घेतले। भाजीमध्ये टाकला होता मी टोमॅटो। आज काही चपात्या बनवायच्या नव्हत्या, फक्त भातच बनवायचा होता। आणि जो गरम मसाला बनवला होता तो फ्रेश गरम मसाला मी त्या भाजीमध्ये टाकला, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ, आणि नंतर मग ते जे सोयाबीन होते ना गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले ते टाकले। थोडंसं त्याला परतून घेतलं। तुम्हीसुद्धा एकदा अशी भाजी बनवा, खूप चविष्ट लागते ही भाजी। थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं, एका गॅसवरती ठेवला होता भात। ऑलमोस्ट भाजी तर झालीच होती आणि मग जी धनापूड आणि गरम मसाला बनवला होता तो डब्यामध्ये काढून घेतला। इतका सुगंध गरम मसाल्याचा अख्ख्या घरामध्ये दरवळला होता तो। आणि मग जी धनेपूड होती ना तीसुद्धा काढून घेतली एका जारमध्ये, कारण की ती रोज हाताखाली लागते म्हणून ती जवळच ठेवली। भाजीची थोडीशी टेस्ट बघितली की नक्की भाजी झाली आहे कशी। सोनू मला बाहेर बसून चिडवत होते, मला बोलत होते काय करते हे बघा, पाहताय दोघं बापले का बाहेर बसले होते, कारण की गरम मसालाचा जो सुगंध होता तो घरात दरवळत होता, ते शिंकत होते। सो मग लगेचच बसलो जेवणासाठी आणि आज होती ही माझी लंचची थाली। सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। आजच्यासाठी एवढं। श्री स्वामी समर्थ।